विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मी घेऊन आलेली आहे कवी राम मोरे यांची एक कविता. कवितेचं नाव आहे माणूस. अनेक नाटके व चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे. गीतलेखन म्हणजे अनेक गीतं त्यांनी लिहिलेले आहेत चित्रपटाकरिता. पहाट गाणी या पुस्तकात त्यांची सर्व गाणी व कविता संग्रहित केलेले आहेत, म्हणजे तिथे लिहिलेले आहेत. आपण ते तिथे बघू शकतो किंवा वाचू शकतो. निसर्ग आणि विज्ञान यात दिगंताचा प्रवासी माणूस म्हणून उभा आहे. आता दिगंत म्हणजे काय? क्षितिज, जिथे आकाश जमिनीला टेकल्याचा भास होतो, असा एक माणूस तिथे उभा आहे आणि त्याला काय काय करायचं आहे त्याच्या आयुष्यात, हे या कवितेत सांगितलेलं आहे. सर्वात प्रथम नेहमीप्रमाणे आपण ही कविता अगदी तालासुरात सुंदर गाऊया. चला तर मग सुरुवात करते. आहात ना तुम्ही तयार? तसं तर तुम्ही नेहमीच तयार असता. तर चला मग सुरुवात करते. प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट. प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट. मज चालायचे असो सुख दुःख माळ घाट. मज चालायचे असो सुख दुःख माळ घाट. झेप गरुडाची अंगी, शस्त्र विज्ञानाचे हाती. श्रमशास्त्राच्या युतीने पृथ्वी करीन थांबती. प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट. प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट. चंद्र सूर्य ग्रह तारे तुडवीन मी पायदळी. स्वर्गातून ही सुरासुर पाठविन मी पाताळी. वारा करेन गुलाम, वर्षा बांधीन दाराशी. माझे वैभव पाहुनी लक्ष्मी लाजेल स्वतःशी. प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट. जे जे असेल अज्ञात घेता करुनी ध्यात. पाठीवरी मात्र हवा पुण्या प्रेमळाचा हात. प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट. तर ही होती कविता. आता बघूया या कवितेचं विस्तृत असं स्पष्टीकरण. तर या कवितेत निसर्ग आणि विज्ञान यात एक दिगंताचा प्रवासी, म्हणजे जिथे क्षितिज थांबत नाही, क्षितिज असतो, त्या क्षितिजाच्या रेषेपर्यंत एक माणूस कसा प्रवास करतो आहे, त्याच्या प्रवासाचे वर्णन केलेले आहे. तसंच त्या प्रवासामध्ये तो किती काही प्रयत्न करतो आपली वाट सांभाळण्याची, सावरण्याची, आणि अशी ती वाट आपल्याला या कवितेमध्ये वर्णन केलेली आहे. कवितेत म्हटलेलं आहे, प्रवासी मी दिगंताचा. मी असा एक प्रवासी आहो की जिथे क्षितिज आहे, जिथे एक आकाश जमिनीला टेकल्यासारखा भास होतो, अशा ठिकाणपर्यंत माझी वाट आहे. ती वाट कुठेही थांबणार नाही. मज चालायची आहे, मज चालायची आहे जिथे दुःख आहेत, सुख आहेत, आणि जिथे माळ घाट आहेत, इथपर्यंत मला चालायचं आहे. मला अशी झेप घ्यायची आहे गरुडाची, माझ्या अंगी अशी झेप गरुडाची घ्यायची आहे, उंच भरारी. जसा गरुड उंच भरारी घेतो आकाशामध्ये, तो कुठेही थांबत नाही, तशी मला झेप घ्यायची आहे, मला उडायचं आहे. त्याचप्रमाणे माझ्या हातात विज्ञानाचे शस्त्र आहे. एक शस्त्र विज्ञानाचे असल्यावर मला कुणीच कुठे थांबवू शकत नाही. श्रमशास्त्राच्या युतीने, मी शास्त्राच्या विज्ञानाच्या युतीने दोन्ही मिळून एक श्रम करणार आहे, आणि या श्रमाच्या भाराने मी पृथ्वीला थांबवणार आहे. चंद्र सूर्य ग्रह तारे या सर्वांना मी माझ्या पायाखाली तुडवणार आहे. पहा किती सुंदर कल्पना केली आहे कवी राम मोरे म्हणतात की चंद्र सूर्य ग्रह आणि तारे यांना मी पायदळीत
तुडवणार आहे, म्हणजे पायाखाली आणणार आहे. ही कवीची अतिशय सुंदर कल्पना आहे. आणि स्वर्गामध्ये जर कोणी असुर असेल, कुणी सुरासूर असेल, देव आणि दानव असेल, त्यांना देवापेक्षा दानवांना, मी देवांना तिथे स्वर्गामध्ये त्यांचा मान करेल आणि दानवांना मी पाताळी आणील. म्हणजे पाताळ म्हणजे जमिनीच्या खाली जिथे पाताळी दानव असतात त्यांचा नाश करेल आणि त्यांना तिथे आणेल. पुढे कवी म्हणतात, राम मोरे, वारा करीन मी गुलाम. पहा किती सुंदर कल्पना आहे. वारा, जो वारा सळसपाट सुसाट असा सोसाट्याने वाहतो, त्या वाऱ्याला मी गुलाम करेल आणि वर्षा मी माझ्या दाराशी बांधील. पहा, खरंच आपण वर्षा दाराशी बांधू शकतो का? पण कवीची कल्पना कुठे कुठे जाते. वर्षा बांधीन मी दाराशी, आणि हे सर्व माझं वैभव बघून, वारा माझा गुलाम, वर्षा माझ्या दाराशी, हे माझं वैभव बघून लक्ष्मी सुद्धा, लक्ष्मी म्हणजे काय बरं का? अहो, लक्ष्मी म्हणजे पैसा, आणि पैसा सुद्धा लाजेल स्वतःशी की या व्यक्तीने, या माणसाने, साध्या माणसाने लक्ष्मीला सुद्धा असं वाटेल की काय हो, याने तर वारा पण गुलाम केला आणि वर्षा दाराशी आणलेली आहे. जे जे ज्ञात असेल, जे ओळखीचे असेल, जे अज्ञात असेल, जे अनोळखी असेल, त्या सगळ्यांना मी ज्ञात करणार आहे, त्या सगळ्यांना मी ओळखीचं करणार आहे. फक्त काय हवं? फक्त माझ्या पाठीवर कुण्यातरी माझ्या अगदी प्रेमळ व्यक्तीचा हात हवा. तर ही आहे कविता माणूस. या कवितेमध्ये एक प्रवासी इतकं सुंदर वर्णन केले आहे दिगंताचं की खरंच ह्या कवितेचा अर्थ बघितल्यावर मन अगदी मनमोहक होऊन जाते. असं वाटते की खरंच आपण कुठेतरी चाललो, आपण एका दिवसाचे प्रवासी बनून विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो कुठेतरी जावं आणि असा हा दिगंताचा प्रवास करावा. तर हे होते या कवितेचा अर्थ. अशीच एखादी नवीन कविता घेऊन मी नक्की येईल तुम्हाला भेटायला. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, आणि नक्कीच माझे नेहमीचे व्हिडिओ नवीन बघत राहा. ओके, थँक्यू.